नमस्कार मित्रांनो, पवित्र प्रणालीमार्फत निवड झालेल्या शिक्षण सेवकांसाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. शिक्षण सेवक म्हणून 3 वर्षांचा कालावधी पूर्ण केल्यानंतर तुम्ही नियमित वेतनश्रेणीत कसे सामील होऊ शकता आणि यासाठी शासन निर्णय काय सांगतो याची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 3 वर्षांनंतर नियमित नियुक्तीचा नियम. महाराष्ट्र शासनाच्या 14 ऑक्टोबर 2010 च्या शासन निर्णयानुसार प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षण सेवकांनी 3 वर्षांची समाधानकारक सेवा पूर्ण केल्यानंतर त्यांना नियमित वेतनश्रेणीत नियुक्ती देणे अनिवार्य आहे. जर तुमची सेवा समाधानकारक असेल आणि तुम्ही अर्हताधारक क्वालिफाईड असाल तर तुम्ही नियमित शिक्षक होण्यास पात्र ठरता. आपोआप नियमित केव्हा होता? सर्वात महत्त्वाचा मुद्दा. अनेकांना प्रश्न पडतो की जर संस्थेने किंवा अधिकाऱ्यांनी आदेश काढले नाहीत तर काय? तर यावर शासनाने स्पष्ट तरतूद केली आहे. 3 वर्षांचा कालावधी संपल्यानंतर संबंधित प्राधिकाऱ्याने 1 महिन्याच्या आत तुम्हाला नियमित सेवेत सामावून घेतल्याचे आदेश निर्गमित करणे आवश्यक आहे. जर 1 महिन्यात आदेश निर्गमित केले नाहीत तर तुमची सेवा आपोआप ऑटोमॅटिकली नियमित होईल आणि तुम्हाला नियमित सेवेचे सर्व लाभ मिळतील. ही प्रक्रिया कशी चालते ते पाहूया. प्रस्ताव सादर करणे. 3 वर्षांचा कालावधी पूर्ण होताच 8 दिवसांच्या आत संस्थेने तुमचा नियमित सेवेचा प्रस्ताव संबंधित प्राधिकाऱ्याकडे पाठवणे गरजेचे आहे. त्रुटींची पूर्तता. प्रस्तावात काही त्रुटी असल्यास त्या 1 आठवड्यात कळवून पुढील 1 आठवड्यात पूर्ण करून घेतल्या जातात. अंतिम मान्यता. प्रस्ताव मिळाल्यापासून 1 महिन्याच्या आत संबंधित प्राधिकाऱ्याने त्याला मान्यता देणे आवश्यक आहे. थोडक्यात सांगायचे तर 3 वर्षांची समाधानकारक सेवा हीच तुमच्या नियमित नियुक्तीचा मुख्य आधार आहे. जर तुमची सेवा समाधानकारक नसेल तरच तुम्हाला लेखी स्वरूपात कळवून मुदतवाढ दिली जाते. अन्यथा तुम्ही आपोआप नियमित शिक्षक म्हणून गणले जाता. ही माहिती तुमच्या इतर शिक्षक मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि अशाच नवनवीन शैक्षणिक अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.